टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यात दररोज मारामाऱ्या, अपहरण अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि याला कुठेही ब्रेक लागताना मात्र पाहायला मिळत नाही। अशाच प्रकारे बीड तालुक्यातील येळमघाटमध्ये सुद्धा काल भर दिवसा एका व्यावसायिकाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला। 10 ते 12 लोकांकडून हे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आणि मोठा गोंधळ उडाला होता। मी येळमघाट परिसरात आहे आणि माझ्यासोबत सतीश डोयफळे जे व्यावसायिक होते, ज्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला ते आहेत। काय नेमकं प्रकरण होतं आणि कोण उचलून नेण्याचा तुम्हाला प्रयत्न करत होते? केज चौकामध्ये आलो। बाळू गदळेचा माझा आर्थिक ह्याचा धंद्याचा ह्याच्यामध्ये दोघांचं देवाणघेवाणमध्ये झालेलं आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे। त्याचा भाऊ सुशील गदळे त्यांनी केजमध्ये मला तिथं आडवून मला धावून येऊन तिथं तुला खलास करतो म्हणून तिथं तेवढ्यात पब्लिक जमले आणि पब्लिकने सारावार करून मला तिथून हे झालं। त्याच्या अगोदर तुला खलास करणार, चौकात तरी तुला खलास करून टाकीन, भर चौकात करणार, सगळं जगाने बघितलं पाहिजे असं करून तो तिथून नेला। आणि काल इथं स्टँडवर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, दुसऱ्या 2 इंडीवर अशा 3 गाड्या घेऊन येऊन 12 जणांनी मला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला। मी मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर येळमघाटचे सगळे नागरिक धावत पळत आले आणि तेवढ्यात मला सोडून त्यांनी पळ काढला। आता काय मागणी, गुन्हा वगैरे ह्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली? कडक कारवाई केली पाहिजे। अजितदादांनी पूर्ण ह्याच्याकडे लक्ष द्यावून पूर्ण हे नष्ट केलं पाहिजे। हे मला ह्याच्यातून न्याय मिळाला पाहिजे। माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून। 2 वेळेस झालंय, तिसऱ्यांदा तर हे काय आता तिसऱ्यांदा तर सोडणारच नाही म्हणून त्यांनी पळ काढून गेलेले आहेत। याच्या संदर्भात तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली का? काय कारवाई? तक्रार केली, नेकनूरला तक्रार केली आहे, केजला पण तिथं हे केलेलं आहे। पण आता ते काय ते ह्याच्यावर कडक कारवाई करून जे पटकन हे करायला पाहिजे, नाही तो भर चौकातच संपविणार म्हणून हे करतोय, धमक्या देतोय। नक्कीच या ठिकाणी धमकावून पुन्हा ते निघून गेलेले आहेत। माझ्यासोबत ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा सगळा प्रकार पाहिला ते सुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्ही सोडवासोडव केल्याचं सांगताय, नेमकं काय घडलं होतं? काल अचानक ह्यांचा हमला, अचानक ह्यांचा 10-12 जणांची टोळी आणि ओळखीवाला माणूस दिसला आम्हाला। त्यांची धाराधारी आरडावरडा बघितल्याच्या नंतर आम्ही हॉटेलमध्ये 10-15 जण बसलेलो होतो आणि आम्ही त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर काय जरा थोडं समाधान होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या मानल्याच्या नंतर थोडी पातळी झाली, नंतर माणूस काल किडनॅपला होण्याची शक्यता होती। ते तुम्ही गेल्याच्या नंतर किती वेळात निघून गेले? काय म्हणत होते ते उचलून येताना? काय ते मारायचं, ह्याला धरायचे आणि पळ काढला पुन्हा त्यांनी आपली माणसं बघितल्यावर। नक्कीच या ठिकाणी भर दिवसा अशा पद्धतीने 3 4-चाकी गाड्या आणि 10 ते 12 लोकांनी येऊन बीड तालुक्यातील येळमघाट या ठिकाणी भर दिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली, शिवेगाळ केली आणि धमकी दिली। या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आता नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।